मुंबई पालिकेतील शाळांमध्ये प्रभू श्रीराम या विषयावरती स्पर्धा घ्या असे आता आदेश देण्यात आलेत। मंगल प्रभात लोढांचं तसं पालिका आयुक्तांना पत्र आहे। 1 ते 15 जानेवारीपर्यंत स्पर्धा घेण्याचे निर्देश मंगल प्रभात लोढा यांच्याकडून देण्यात आलेत। 22 जानेवारी अयोध्येत राम मंदिर लोकार्पण होत आहे आणि त्यानिमित्तानं लोढांचं हे पत्र आहे। प्रभू श्रीरामचंद्रांच्या व्यक्तिमत्वाची माहिती व्हावी म्हणून स्पर्धा आयोजित करण्याचं पत्र, तसेच निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि कविता लेखन स्पर्धा घेण्याचे देखील आदेश यावेळेस मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडून पालिका आयुक्तांना देण्यात आले। तशा पद्धतीचं पत्र देखील देण्यात आले। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले जात आहेत। चेतन, आपण बघतोय भाजपकडून अनेक पद्धतीने आता श्रीरामांचं मुंबई पालिकेतील शाळांमध्ये प्रभू श्रीराम या विषयावरती स्पर्धा घेण्याचे निर्देश देण्यात आलेत। मंगल प्रभात लोढा यांच्याकडून आता आयुक्तांना पत्र देण्यात आलंय का? अधिकचं अपडेट आहेत? निश्चितच ज्या प्रकारे आपण पाहत आहोत की 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येतील राम मंदिराचं लोकार्पण होणार आहे आणि तत्पूर्वी आणि त्यानंतरही एकंदरीत श्री रामाबद्दलची जनभावनेमध्ये कुठेतरी भावना वाढावी आणि याचा फायदा कुठेतरी हिंदुत्ववादी सरकार म्हणून भाजपला व्हावा म्हणून अशा प्रकारे वेगवेगळे उपक्रम भाजपने हाती घेतलेले आहेत। त्यामध्ये मग वेगवेगळ्या विशेष रेल्वेही सोडण्यात येणार आहेत। तत्पूर्वी 1 जानेवारी ते 15 जानेवारीमध्ये या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। विशेष म्हणजे ज्या ठिकाणी चांगल्या प्रकारे कारभार राज्याचा होतो, त्याला राम राज्य असं आपण संबोधतो, हाच दाखला देत मंगल प्रभात लोढा यांनी राम राज्याची संकल्पना काय असते या विषयाला धरून किंवा या अनुषंगाने वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करण्याचे निर्देश आहेत ते इक्बाल सिंह चहल यांना दिलेले आहेत। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये आता 1 ते 15 जानेवारी दरम्यान वेगवेगळ्या स्पर्धा श्री रामाच्या अनुषंगाने घेतल्या जाणार आहेत आणि त्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा भाजप वेगवेगळ्या प्रकारे हिंदुत्वाचा अजेंडा आहे तो मुंबईमध्ये राबवताना पाहायला मिळत आहे। नक्कीच चेतन, धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतो आता 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिर लोकार्पण होत आहे आणि त्या अनुषंगानेच 1 ते 15 जानेवारी दरम्यान स्पर्धा घेण्याचे निर्देश मंगल प्रभात लोढा यांच्याकडून पालिका आयुक्तांना देण्यात आलेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।